राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्दी खूप झालेली आहे आणि मी इकडं आज उठायला खूप उशीर झालेला होता. तर मग डब्याला आता गडबडीत काय करावं म्हटलं. घाईघाईमध्ये मस्तपैकी असे भोपळ्याचे पराठे करायचं ठरवलं. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनचं थोडंसं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये ते भोपळा असतो ना लांबवाला, तो खिसून घेतला. तिखट मीठ सगळं टाकलं आणि धपाटे बनवायला घेतले. तुम्ही बघू शकता. आणि इकडं माझे धपाटे बनवणं सुरू आहे. लेकरांची बस आली होती, तर पोरांचं असं चाललं होतं की लवकर दे लवकर दे. खूप घाई होती. आणि थंडीमुळं ना पाण्यामध्ये हात घालावं नव्हतं वाटत, एवढी थंडी वाजते इकडं, बापरे काय सांगू तुम्हाला. आणि परत मला थंडीचा खूप त्रास आहे म्हणलं. माझे हात वगैरे सुजले होते थंडीमुळं आणि डोक्यामध्ये पण ना माझ्या अशा मुंग्या येत आहे. मग तरी पण मी टोपी वगैरे घालून, मग लेकरांना लागतंच ना म्हणून पटपट एकीकडं माझं घडीकडं बघणं चालू होतं आणि पोरांची अशी घाई होती, मम्मी आज डबा नाही भेटणार, मम्मी आज डबा नाही होणार. पण कसं मी इतक्या फास्टमध्ये केलं आणि त्यानंतर लेकरांना दिलं पाठवून डब्यापुरते करून. नंतरला आमच्यासाठी बनवू लागली मी. आणि तुम्हाला माहिती आहे का, सकाळी थोडं पण जर उशीर झाला ना, थंडीचं उठाव नाही वाटत आहे. थोडं पण उशीर झालं की असं धावपळ होती की ना सकाळी, की बस 9 वाजेपर्यंत एवढी धावपळ होती. आणि माझ्या डोक्यामध्ये एक मुंग्या यायचं काही थांबतच नाही आहे थंडीमुळं. काय झाले काय माहिती, देवालाच माहिती मला असं का झालं आहे. तरी मी पायात सॉक्स वगैरे घालून, कानाला टोपी वगैरे घालून घेते आणि ते स्वेटर वगैरे काढते. स्वयंपाक करताना जमत नाही, म्हणजे आवरायला सुधारणं म्हणून, त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घालत नाही. मग असे गरम पराठे केले होते, भोपळ्याचे पराठे. आणि यांना म्हणलं खाऊन घ्या गरम. तर हे म्हणे नाही, मी आताच नाही खाणार म्हणे, थोड्या वेळानं खाईन. मी म्हणलं जाऊ दे म्हणलं. मग म्हणलं एकदाचं करून ठेवावं, परत घाई होती ना. मग परत सगळं घरातलं आवरलं की पुन्हा ऑफिसचं काम राहतं, त्याच्यामुळं पटकन घरातलं आवरून घेऊ लागली मी. आणि तुम्ही बघू शकता इतकी थंडी आहे ना इकडं, पायाला असे मुंग्या येऊ लागले माझ्या. थांबलं तरी. असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला